सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज रेसिपी बरोबरच एक संध्याकाळचं निसर्ग दृश्य तुम्हाला दाखवते। हा आमच्या घराच्या बाजूचा परिसर आहे आणि इथे एक छोटंसं मैदान आहे, तिथे मुलं खेळत आहेत, त्यांचा आवाज आहे हा। आणि आता झाडांना पाणी घालायची वेळ झाली। मी काही जास्त झाडं या ठिकाणी ठेवलेली नाही आहेत। संध्याकाळच्या वेळी आणि सकाळी मी 2 वेळा झाडांना माझ्या पाणी घालते। आता इथे मी जास्त झाडं ठेवलेली नाही आहे। हे आहे ब्रह्मकमळाचं, त्याला देखील पाणी घालत आहे पाईपाने। हे बघा, हे तुळशीचं आहे। त्यानंतर हे आहे जास्वंदीचं, ह्याला पण पाणी घालून घेऊया। हे कसं गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे ना, त्यामुळे ते दिसत नाहीये रेलिंगमुळे। आणि लगेचच मी गॅलरी देखील अशी स्वच्छ धुवून घेते, म्हणजे इथे कपडे वगैरे वाळत घालायला बरं पडतं। हे रेलिंग जे आहे गॅलरीतलं, ते असं स्वच्छ पाणी घालून मी धुवून घेते, ते कपडे वगैरे घालायला वाळत घालायला बरं पडतं। झाडाला पाणी घातलं की लगेच गॅलरी धुवून घेते अशा प्रकारे। हे बघा, तुम्ही बघू शकत आहात वायपरने, त्यामुळे तेवढी स्वच्छता राहते, गारवा राहतो। आणि असा आमचा निसर्गरम्य असा सुंदर असा परिसर आहे। इथे एक मोठं झाड आहे, त्यामुळे वारा भरपूर राहतो, गरम होत नाही। वरण कसं करायचं याची रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे। या ठिकाणी मी डाळ घेतली। आता ही डाळ स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घेऊया। तर ही बघा, डाळ मी स्वच्छ 3 वेळा धुवून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, पहा अंदाजे। आता शिजताना ह्याच्यामध्ये जिरं घाल, चमचाभर हळद घालणार आहोत, छोटा चमचा हा बघा, आणि हिंग घालणार आहोत, आणि ह्याच्यामध्ये एक थेंबभर तेल घालणार आहोत। हे बघा, थेंबभर असं तेल घालणार आहोत, म्हणजे डाळ पटकन शिजते। आता ही डाळ चांगली कुकरमध्ये 3 शिट्यांमध्ये शिजवून घेऊया। आम्हा ब्राह्मणी पद्धतीचं वरण कसं करायचं त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण आधी पाहून घेऊ। तेल घेतलेलं आहे, त्यानंतर जिरं, मोहरी, हिंग, हळद, संडे मसाला घातला तर नाही तरी चालतो, त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर, टोमॅटो, मिरची आणि गूळ घेतलेला आहे। तर मीठ आहे चवीपुरतं, सुक्या मिरच्या देखील आहेत, आणि इथे आहे ही तूर आणि मुगाची मिक्स डाळ। आता ही चांगली मी घोटून घेणार आहे। कढई ठेवली आहे, तर आता कढईमध्ये तेल घातलंय। आता आपण मोहरी घालून घेऊया, जिरं घालून घेऊया। आता हे छान तडतडू दे। ऑलरेडी आपण हिंग घातलेला आहे वरणामध्ये, त्यामुळे थोडंसं कमी घालायचा। इथे लसूण घालू शकता, हे उपासाला देखील चालतं। आपण आपले व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल सर्वांचे आभार। आता बघा, जिरं आणि मोहरी तडतडली, मी या चमच्यानेच अर्धा चमचा हिंग घातलाय, याच चमच्याने थोडीशी हळद घालते, त्यानंतर हा जो टोमॅटो आहे तो घालून घेते, लाल मिरची, हिरवी मिरची घालून घेते, आणि हे चांगलं जरा परतून घेऊया तेलावरती। आता बघा, टोमॅटो परतून झालाय। आता आपण आहे ते वरण घालून घेऊया। आता हे वरण मी आधीच घोटून ठेवलंय। हे असं आमच्या पद्धतीचं वरण तुम्ही नक्की करून पहा।
प्रत्येक दिवशी मी वरणाचा किंवा आमटी डाळीचा वेगवेगळा प्रकार करत असते. इथे गूळ घालूया. तो तुमच्यासोबत शेअर करेनच. असा आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आणि वरनं थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर घालूया. आता या वरणाला चांगली उकळू येऊ दे. बघा आपलं वरण छान असं शिजत आहे, म्हणजे उकळी येत आहे त्याला. आवाज बघा. मी या ठिकाणी एकदम साधी सोपी तोंडी लावणं म्हणून एक रेसिपी बनवत आहे. इथे मी बघा कोथिंबीर, फ्रेश अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. आता याच्यामध्ये पहा, मी मीठ घालते आहे आणि आता आवडीनुसार तिखट घालते. आणि हे छान असं मळून घ्यायचं. बघा कोथिंबीरीचं तिखट तयार तोंडी लावण्यासाठी. तर हे बघा छान असं आमच्या पद्धतीचं, ब्राह्मणी पद्धतीचं हे वरण तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. आणि आपण मगाशी केलेलं जे तिखट आहे ते देखील तोंडी लावायला घेऊया. आणि आता आपण साजूक तूप घालून घेऊया. तर अशा पद्धतीने हे आपलं वरण तयार झालेलं आहे ब्राह्मणी पद्धतीचं. तुम्हाला कसं का वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.